बालगंधर्वांचे सूर कानावरती पडणं मग याच्यासारखं भाग्य काय म्हणायचं दुसरं. आणि लंडनच्या महाराष्ट्र मंडळाने आम्हाला 2 नाटकं करायला बोलवलं. हिरो माझे बाबा होते. वा 80 वर्षाचे होते ते. हार घेण्याला तुमच्या मनाची श्रीमंती लागते, हार झेलण्यासाठी. खानोलकरांचं साहित्य अभ्यासताना मला बुद्धिबळाचा पट मांडल्यावर जो आनंद मिळतो ना, जिंकल्याचा तो मिळाला. उदाहरणार्थ 4 ओळी सांगायच्या. अखेरच्या वळणावर यावा, मंद सुगंधी असा फुलोरा, थकले पाऊल सहज उठावे आणि सरावा प्रवास सारा. हो आता किती किती वर्षांपूर्वीची ज्ञानेश्वरीची निर्मिती आहे सांगा ना मला. खरंय. काय ते ज्ञानेश्वरींना काय जाहिरातीचं ज्ञान होतं का काय. लाटांवर येतात ते लाटांवरून जातात आणि जे लाटांवर आरूढ होतात ते दीर्घकाळ स्मरणात राहतात. पहिला धडा तिथेच दिला की आम्ही माणसाला बरं करतो, रोगाकडे बघत नाही. की माझी पॅथी चांगली आहे, मी कदाचित चुकत असेन. हा केवढा मोठेपणा होता. ती सर्वात मोठी होमिओपॅथ होती बरं का पुण्याची. निर्हेतुक जेव्हा तुम्ही करता तेव्हा ते तुमचं चांगल्यात चांगलं काम असतं असं मला माझं आयुष्य जगताना वाटत आहे. त्याची सहवेदना तुम्हाला घेण्याची ताकद आली पाहिजे, हे त्यांनी मला शिकवलं. जर कोणी 1 वाजता 1:30 वाजता रात्री तुमच्या घरी पेशंट म्हणून आला तर त्याला औषधाविना पाठवलं नाही पाहिजे. पॉडकास्टर म्हणून प्रत्येक नवीन भाग सुरू करताना माझ्या मनात कुतूहल असतं, उत्सुकता असते. पण आज मी खरं सांगतो, दडपण आहे. कारण आज आपल्यासोबत ज्या पाहुण्या आहेत, ज्या गेस्ट आहेत, तर त्या खऱ्या अर्थाने अष्टपैलू म्हणता येईल, हरहुन्नरी म्हणता येईल, अवलिया व्यक्तिमत्व म्हणता येईल अशा आहेत. आपण स्वागत करूया माधवीताई वैद्य यांचं. माधवीताई ग्रंथप्रेमी पॉडकास्टमध्ये तुमचं मनापासून स्वागत. माधवीताईंविषयी सांगायचं तर असं एक कुठलं क्षेत्र नाही आहे की ज्यात त्यांनी आपला ठसा उमटवला आहे. म्हणजे तुम्ही साहित्य म्हणू नका, अध्यापन, नाटक, विशेषतः संगीत नाटक, कविता वाचनाचे कार्यक्रम असो, माहितीपटांचं लेखन दिग्दर्शन आणि होमिओपॅथी तज्ज्ञ पण ते आहेत. म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये त्यांनी मुसाफिरी केलेली आहे. आणि हे अवघड कसब त्यांनी कसं साध्य केलं. आणि नुसतीच मुसाफिरी नाही केलेली, म्हणजे त्यांच्या माहितीपटाला, इट्स प्रभात या माहितीपटाला राष्ट्रपती पदकाने सन्मानित करण्यात आलेला आहे. त्यांचा जो PhD थिसिस होता त्याला पुणे विद्यापीठाचं पहिलं सुवर्णपदक हे मिळालेलं आहे. तर त्याच्यामुळेच माधवीताईंशी गप्पा हा खरोखर एक ऐवज असणार आहे आपल्या सगळ्याच श्रोत्यांसाठी, प्रेक्षकांसाठी आणि आमच्यासाठी पण. त्यामुळे मी खरंच खूप उत्सुक आहे. त्यामुळे दडपण थोडं बाजूला सरतो आणि आपण गप्पांना सुरुवात करूया. आता माझ्यावर थोडं दडपण यायला लागलंय पण आपण गप्पा मारूया. म्हणजे जी मी आत्ता सगळी क्षेत्र म्हणलो, तर इतक्या सगळ्या क्षेत्रांमध्ये इतकी लीलया तुम्ही मुसाफिरीची केलीत, ह्याची मुळं कुठेतरी बालपणातच रुजली असं वाटतं तुम्हाला? हो, मी ना सुरुवातीलाच, मुलाखतीच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला असं सांगेन की आपण फार कमी करतो, पण आपल्या आयुष्यात जे गुरु येतात ना, ते आपल्याला जर चांगले मिळाले, त्यांच्यावरती जर आपण पूर्ण विश्वास टाकला, त्यांचं म्हणणं ऐकलं आणि त्याच्याप्रमाणे आपण जर मार्ग आक्रमित राहिलो तर आपल्याला यश हे नक्की लाभतं. असं म्हणतात ना की दत्तगुरूंनी खूप गुरु केले, तसंच मी सुद्धा माझ्या आयुष्यात खूप गुरु केले. म्हणजे माझे वडील भानी पटवर्धन हे खरं म्हणजे ग्रंथपाल, म्हणजे CMEचे ग्रंथपाल. CMEची लायब्ररी त्यांनी उभी केली. आणि ते म्हणजे दादासाहेब करंदीकर सातारचे, टिळकांची केस चालवायला जे लंडनला गेले होते, हो, तर ते माझे पणजोबा, बाबांचे आजोबा. आणि त्यांच्या घरी राहून त्यांनी खरं म्हणजे हे सगळं कला, लेखन, चित्रकला हे सगळं आत्मसात केलं होतं. आणि वयाच्या 9व्या वर्षी त्यांनी मंजी खायसाहेबांची पद्मा शाळीग्रामची साथ केली होती. वयाच्या 9व्या वर्षी बॉर्न आर्टिस्ट होते. बरं, आणि मग नंतरच्या काळामध्ये त्यांनी बालगंधर्वांना साथ केली. क्या बात. बरं, तर पहिले गुरु माझे म्हणजे माझे वडील. दुसरे गुरु म्हणजे डॉक्टर
डी फडके म्हणजे भालचंद्र दिनकर फडके, जे माझे PhDचे गाईड म्हणून होते. आणि त्यांनी खरं म्हणजे माझ्याकडून सगळं हे साहित्य, वाचन, लेखन, समीक्षा ह्याची तयारी करून घेतली. आणि मुख्य म्हणजे त्यांनी मला संहिता लेखनाकडे वळवलं. नंतर मी सांगते कसं ते. हो. तिसरे माझे गुरु म्हणजे विश्राम रेवणकर, जे फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये लेक्चरर होते. आणि त्यांच्याकडे मी संहिता लेखन केलं. आणि त्या सगळ्या आमच्या प्रोजेक्ट्समध्ये विश्राम रेवणकरांच्या फिल्म्सना 6 नॅशनल आणि 3 इंटरनॅशनल अवॉर्ड्स मिळाली. बापरे. म्हणजे काय ग्रेडचं काम त्यांचं असेल. आणि त्यांच्याकडे मला खूप अनुभव मिळाला माहितीपट तयार करण्याचा. तर ते तिसरे. चौथे माझे गुरु म्हणजे डॉक्टर सुलभा गोवंडे. इथे न्यू इंग्लिश स्कूलसमोर पंताचा गोठ म्हणून आहे, तिथे त्यांचा दवाखाना होता. आणि तिथे त्यांच्याकडे मी काही व्याधी म्हणून मधून बरी झाले म्हणून मी त्यांच्याकडून होमिओपॅथी शिकली. आणि मग पुढे 35 वर्ष त्याची प्रॅक्टिस केली. तर असे वेगळे वेगळे गुरु हे माझ्या आयुष्यात मला भेटले. आणि त्यामुळे ही खरी वाटचाल माझी सुकर झाली. आणि निर्मला रानडे यांच्याकडून मी पुष्पौषधी शिकले. अच्छा. कारण होमिओपॅथीच्या काही काही केसेस उलगडायच्या नाहीत आम्हाला. म्हणजे ज्या मानसिकदृष्ट्या न उलगडणाऱ्या गोष्टी, त्याच्यासाठी मी पुष्पौषधीचा अभ्यास केला. तो निर्मलाताईंनी मला शिकवला आणि त्याची पण प्रॅक्टिस मी केली. त्याची पुस्तकंही खूप प्रसिद्ध आहेत आणि लोकप्रिय आहेत. वा. तर या सगळ्या गुरूंचं ऋण आधी मी मानते, मग आता तुमच्या प्रश्नांना उत्तर देते. बोला. पहिली कला नकळत्या वयात तुमच्या आयुष्यात जी आली ती मला वाटतं संगीत असेल, वडिलांमुळे असेल किंवा हो. तर त्याच्याविषयी सांगतात. ती सुरुवात कशी झाली कलेच्या प्रवासातली? काय व्हायचं की माझे वडील CMAतून आले की आमची बादशाही बोर्डिंगचा बोर्ड. हो हो. तर तिथे आमचं घर होतं. आणि मध्यमवर्गीय मिडल क्लास फॅमिलीत मी वाढलेली. तर त्याच्यामुळे आमचा असा रेल्वेचा डब्बा असल्यासारखी ती जागा होती. म्हणजे पहिल्या खोलीतून दुसऱ्या खोलीत, दुसऱ्या खोलीतून तिसऱ्या खोलीत असं ते होतं. आणि मग वडील आले की ते ऑर्गन वाजवायला बसवायचे. आणि मग त्यांचं ऑर्गन ऐकत आम्ही सगळी जी प्रजा होतो ती बाहेरच्या पायऱ्यांवर बसायची. तर त्यामुळे लहानपणापासून पहिला सुरांचा संस्कार माझ्या मनावर झाला. आणि तेव्हा मी आता त्या वडील न म्हणता बाबा म्हणते. ते बालगंधर्वांना साथ करत असत. आणि 11 मारुतीच्या देवळात शेवटी त्यांचे बालगंधर्वांचे पाय जेव्हा गेले होते तेव्हा ते 4 महिने इथे येऊन राहायचे. आणि मला आठवत आहे त्याप्रमाणे गुरुवारी भजनं आणि रविवारी नाट्यसंगीत अशी त्या 2 मैफिली व्हायच्या. आणि बाबा निघाले की मी निघायची त्यांच्याबरोबर. त्यामुळे सर्वात उत्कृष्ट आणि श्रीमंत असा स्वर माझ्या कानावरती सतत लहानपणापासून पडला. आणि ही खूप श्रीमंती मला मिळाली. आणि त्याच्यामुळे बेसूर मला काही आवडत नाही. ही माझी आणखीन त्याच्यापासून एक प्राप्ती झाली की सुरेल पाहिजे, सगळं जे आहे ते सुरेल पाहिजे. हे बालगंधर्वांचे सूर कानावरती पडणं, मग याच्यासारखं भाग्य काय म्हणायचं दुसरं. मग त्याच्याबरोबर नाटकाचे संस्कार झाले. मग वडील बालगंधर्व संगीत रसिक मंडळ म्हणून त्यांनी काढलं. मग त्याच्यामधून आम्ही 3-4 नाटकं केली. म्हणजे पहिलं अमृतसिद्धी केलं, मग कानोपात्रा केलं, मग सौशे कल्लोळ केलं, मग मानापमान केलं. आणि लंडनच्या महाराष्ट्र मंडळाने आम्हाला 2 नाटकं करायला बोलवलं. हां. आणि तेव्हा खरं म्हणजे आम्ही सगळे गेलो, पण हिरो माझे बाबा होते. 80 वर्षाचे होते ते. आणि ते खरंच मजा आली तेव्हा. कारण तोपर्यंत ना संपूर्ण नाटक लंडनच्या रंगभूमीवर झालेलं नव्हतं. ही किती सालची गोष्ट असेल? ही साधारण बालगंधर्व जन्मशताब्दी. हां. म्हणजे 83-84 काहीतरी होतं. मला वाटतं 88च्या सुमार. म्हणजे त्या सुमाराला होतं. पण तेव्हा आम्ही ही म्हणजे फुल फ्लेज नाटकं लंडनच्या रंगभूमीवर केली. लंडनरी लेस्टर. तर त्यामुळे हे संस्कार माझे लहानपणापासून. आणि तुम्हाला सांगू का, आत्ताचं गणपती उत्सवाचं स्वरूप आणि तेव्हाचं गणपती उत्सवाचं स्वरूप याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. तेव्हा आम्ही छान छान नाटुकली बसवायचो, नाटकं करायचो, भावगीत गायचो, नाट्यसंगीत गायचो. ह्याच्यातून आमचं सगळं जडणघडण होत गेली. आणि बादशाही बोर्डिंगच्या बोर्डात मी राहायची ना,
तिची फक्त नावं तुम्ही ऐका, म्हणजे आजूबाजूला काय सांस्कृतिक वातावरण असेल हेवा कराल तुम्ही माझा. म्हणजे डाव्या हाताला शांताराम आठवले, आदी बीज ऐकले, प्रभातचे कवी. वा. उजव्या हाताला घराच्या भीमसेन जोशी, त्यांना लहानपणापासून बघितलेलं, त्यांच्या मोठ्या मोठ्या गाड्या असायच्या, त्याच्यात तंबोरी घेऊन ते जायचे वगैरे वगैरे, त्या आठवणी आहेत. पाठीमागच्या बाजूला राजा परांजपे राहायचे. थोडं खाली गेलं उतारावरती की उषा चिप्पलकट्टी म्हणजे वसंतराव देशपांड्यांच्या शिष्या, त्या बरं. राहायच्या. जरा बादशाही बोर्डिंगच्या बाजूला गेलं की डावीकडे एक बोळ जातो, तिथे माई भिडे राहायच्या. त्याच्याहून त्यांच्या शेजारी जर्मनचे डॉक्टर चाफेकर राहायचे. असंही म्हणतात की साने गुरुजी आणि पु ल देशपांडे सुद्धा त्या गल्लीत राहून गेलेले आहेत. तर एवढी सगळी श्रीमंत, सांस्कृतिक हो. श्रीमंती त्या एका गल्ली बोळाची होती. आणि ह्या अशा सांस्कृतिक वातावरणामध्ये मी वाढले. वा. आणखीन काय पाहिजे. म्हणजे मला वाटतं पुढे जाऊन तुम्ही ज्या परफेक्शनिस्ट झाला तर त्याची जे काही संस्कार आहेत ते या सगळ्या दिग्गजांमुळे आणि अगदी. स्वतः बालगंधर्वांचे सूर ऐकताना ज्या तुम्ही मोठा वाङ्मय झाला. शोभेचं ऑफिस होतं शेजारी. बरं. तेव्हा वाङ्मय शोभा फार जोरात होतं मासिक. हं. पण हे सगळं आम्हाला लहानपणी हे वातावरण पोषक हो, हो. असं आमच्या व्यक्तिमत्व घडणीसाठी पोषक वातावरण आम्हाला मिळालं. बरोबर. एक मला तुमचं विशेष वाटतं की म्हणजे त्या काळाचा विचार केलात तर तुमचं लग्न लवकर झालं आणि तुम्ही इंदूरला स्थायिक झालात आणि तेव्हा तुमच्या मनात हुरहुर होती की तुमचं शिक्षण तेव्हा अर्धवट होतं. हो ना. आणि या सगळ्या आव्हानांवर मात करत म्हणजे एखादी स्त्री असती तर कदाचित सगळंच म्हणजे पुढे संसाराला वाहून या सगळ्या गोष्टी राहून गेल्या असत्या. पण तुम्ही जिद्दीने लग्नानंतर शिक्षण पूर्ण करणं, परत पुण्यात येणं, त्या सगळ्या प्रवासाविषयी सांगाल थोडक्यात? काय झालं की मी आधी अभिनव कलाला गेले होते. हं. अभिनव कला विद्यालय. हो. मला काहीतरी डोक्यात असं वेगळं करायचं असं होतं. हं. तर मी ते कमर्शियल आर्ट्सला गेले. पण ना मला तिथलं खूप मोकळं वातावरण, माझ्यातल्या त्या सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या मुलीला झेपलं नाही असं मी म्हणेन. हं. आणि मी तिथून मग मी कला शाखेकडे आले आणि आबासाहेब गरवारेमध्ये मी माझं नाव नोंदवलं म्हणजे कला शाखेकडे. आणि तिथून प्री डिग्री झाले. उत्तम बॅडमिंटन खेळायची शाळेपासून. वा. सगळी शाळा, कॉलेज, युनिव्हर्सिटी सगळीकडे. पण त्यामुळे एक माझ्या व्यक्तिमत्वामध्ये एक फार चांगलं झालं की जे एकारलेलं पण असतं ना, हो. आणि दुसरं म्हणजे हार घेण्याला तुमच्या मनाची श्रीमंती लागते हार झेलण्यासाठी. ते फक्त आमचे स्पोर्ट्समन जे असतात त्यांच्याकडे असतं. बाकी असे सगळे अगदी म्हणजे झापडं लावल्यासारखे असे हो. ते लोक, त्यांना ते हार झेलणं सहन होत नाही. खरं. मला हार झेलायला आवडायची. वेल प्लेड म्हणायचं आणि बाहेर जायचं. पुढच्या वेळी आपला खेळ सुधारायचा. पण ते मला म्हणजे मी इतकी रमलेली होते की मला माहितीच नाही आईवडिलांनी काही लग्न वगैरे ठरवलेलं आहे. हं. आणि त्यांनी दणकाच दिला मला एकदा की अगं तुझ्यासाठी आम्ही एक छान मुलगा बघितला आहे. 15 दिवस ओळीने रडत होते की बाप. मला शिकायचं आहे, तुम्ही काय करताय हे. हं. तर ते म्हणले नाही अगं खूप छान स्थळ आहे. म्हणजे छान स्थळ वगैरे जाऊ देतो पण मला लग्नच नाही ना करायचं. पण ते एनी होत ते माझं कोण ऐकणार आहे. 18.5 वर्षाचं वय होतं. झालं लग्न झालं वगैरे. आणि साखरपुड्याला बसायच्या आधी मी माझ्या सासूबाईंना विचारलं की माझ्या घरातले सगळे शिकलेले आहेत, तुम्ही मला शिकवणार ना. आणि इतकी बावळट होते मी तेव्हा, कारण हे मी ज्या बाईला विचारत होते म्हणजे माझी सासू, हो. ती अगदी म्हणजे सुपर वुमन होती. आणि खरं. ती म्हणली अगं वेडे असं काय म्हणते, तू पाहिजे तितकी शिकव, मी तुझ्या मागे उभी राहील. आणि खरोखर PhD पर्यंत ती बाई, त्यांचं गायनाकॉलॉजीचं हॉस्पिटल होतं, गायनाकॉलॉजिस्ट होत्या इंदूरच्या. त्या हॉस्पिटल 15 दिवस बंद ठेवून ती माझ्या परीक्षेसाठी यायच्या इथे माझ्या मुलांना वगैरे सांभाळायला. बरं. त्यांनी त्यांचा शब्द खरा केला. आणि ती हिमालय एवढी बाई होती माझ्या दृष्टीने, कारण माझ्यात काहीच नव्हतं तेव्हा. 18.5 वर्षाची असताना मला सगळंच त्यांचं उदात्त वाटत होतं. त्यांना मी फॉलो करत गेले. त्यांचे खूप ऋण माझ्यावरती आहेत. त्या जिद्दी होत्या म्हणून मी जिद्दी झाले. त्या अशा परखडपणे जगणाऱ्या होत्या म्हणून मी परखड झाले. त्या कोणत्याही संकटाला तोंड देणाऱ्या होत्या म्हणून मीही तशीच पुढे झाले. तर काय आता म्हणजे माझ्या सासूचे किती मी आभार मानू. आणि मग माझे मिस्टर इथे आले. इथे हो. आल्यानंतर
मी माझी दुसरी मुलगी जेव्हा मॉन्टेसरीला गेली तेव्हा मी युनिव्हर्सिटीची वाट धरली, कारण ते माझं स्वप्न होतं बरोबर. की हो. मी युनिव्हर्सिटीत जाणार. पुणे युनिव्हर्सिटीचं वातावरण तेव्हा इतकं सुंदर होतं, इतकं सुंदर होतं. काय त्या मेन बिल्डिंगच्या मागे कमळांची एक हे असायची मोठी झाडं. म्हणजे ते माझं स्वप्नवत होतं की आपण युनिव्हर्सिटीत जायचं. पण ते स्वप्न पुरं केलं. वा. माझ्या सासूनी पुरं केलं असं म्हणायला पाहिजे. विद्यापीठाचा विषय आला आहे, तर तेव्हाचा तुमचा जो PhD थिसिस आहे त्याच्यासाठी पण तुम्ही प्रचंड मेहनत घेतलीत आणि आरती प्रभू, चित्रम खानोलकर यांच्या पूर्ण साहित्यावरचा अभ्यास, मुळात त्यांचं साहित्य हे खूप गूढगर्भ आणि अवघड असं समजलं जातं. तर त्यात उतरून ते एवढं 5-6 वर्ष सलग तो अभ्यास आणि त्या प्रबंधाला तुमच्या सुवर्णपदकांनी गौरवण्यात आलं विद्यापीठातर्फे. तर त्याविषयी सांगाल? काय झालं की मी PhDचा विषय निवडताना माझे गाईड डॉक्टर भादी फडके हे मला म्हणाले की हे बघा, तुम्ही कोणत्या विषयावरती PhD करायची याची निवड ही तुमची स्वतःची असली पाहिजे. तुम्ही ते ठरवलं पाहिजे. ते तुमचे विषय आधी तुमच्या डोक्यातले मला सांगा. माझ्या डोक्यात 4 विषय होते. एक म्हणजे D.K. बेडेकर, ते आमचे थोडे नातेतले पण होते, तर त्यांची समीक्षा. दुसरं म्हणजे नामदार गोखल्यांचं साहित्य. नंतर तिसरं म्हणजे एखादी संत साहित्यातली कवयित्री. आणि चौथं म्हणजे आधुनिक वाङ्मयाचा एखादा लेखक किंवा कवी किंवा असं काहीतरी. तर ते म्हणले मग या 4 विषयांचं तुम्ही आधी त्यांचं वाचून घ्या सगळं. आता असे किती गाईड्स सांगतील PhDचे मला माहिती नाही, पण माझे गुरु मला त्यांनी वाट दाखवली. सगळ्याचं मी वाचलं. ते म्हणले झालं ठीक आहे, मग तुमच्या मनोवृत्तीच्या जवळ जाणारा विषय कोणता? तर मी म्हटलं प्रामाणिकपणे तुम्हाला सांगते, बेडेकर मला काही झेपणारा विषय मला वाटत नाही आहे. गोखल्यांचा विषय घ्यायचा म्हणजे मला लंडनला वगैरे जाऊन ती कागदपत्र बघावी लागतील, म्हणून संसाराला प्राधान्य देणारी मी असल्यामुळे तोही विषय मला परवडणार नाही. संत साहित्यावरती आपल्याकडे खूप चांगला अभ्यास झाला आहे आणि छान लोकांनी त्याचे पुस्तकं पण लिहिली आहेत. मग आता राहिला आधुनिक वाङ्मयातला एखादा लेखक. मग तेव्हा ना खानोलकर नाव फार गाजत होतं. म्हणजे त्यांचं अवध्य, अजब न्यायवर्तुळाचा, किंवा अजब न्यायवर्तुळाचा जरा नंतर आला असेल, पण अजगर कादंबरी, रात्रकाळी घागरकाळी यांनी विशेषतः अजगर आणि अवध्यनी तेव्हा वादळ उठवलं होतं. बरं. आणि आत्र्यांनी त्यांना अग्रलेखातून मस्तपैकी जोडलं होतं. तर त्यामुळे मी म्हटलं काय आहे हा, बघूया तरी. तर ते सगळे म्हणायला लागले नको गं, ते फार गूढ आहे प्रकरण, काहीतरी काय घेऊन बसतेस ते सगळं, तसं नको, तू आपला साधा असा बालकवी पाडगावकर तमकं असा घे ना म्हणे. तर मी म्हटलं मला कोणी चॅलेंज दिलं ना की मला फार उतूच यायचं, म्हणजे उत्साह उतू जायचा. म्हटलं असं का, मग मी हाच घेते. अवघड आहे म्हणताय ना, बघूया तरी काय, मी फसेन काहीतरी, म्हणून मी आरती प्रभू घेतला. घरून आईचा खूप विरोध होता. आई म्हणली काहीतरी सोजवळ साधं असं जे ठिका आलंय ते कशाला घेऊन बसतेस अभ्यासाला. पण माझी पणजी होती बरं का, अशी शांत, एखाद्या देवाच्या समोर निरांजन लावावं ना तसं शांत व्यक्तिमत्व होतं. आणि छान होती, कलेची आवड होती. आता तिची कला कशी, तर शंकराला दहीभाताचा हे करायचा, म्हणजे ती शंकराची पिंडी दहीभातानी माखायची, मग त्याच्यावरती काळ्या रेघा वगैरे, किंवा पोशाख शिवायची देवाला तिच्या परीने. पणजीच्या आवाक्यात जेवढं असेल तिच्या परीने ती कलातज्ञच होती असं म्हणायला पाहिजे. मग मी तिला बाजूला घेतलं, म्हटलं बघ ग, तुला जरा मी एक कविता ऐकवते, कशी आहे बघ, आईसारखी म्हणते घेऊ नको अभ्यासाला, विषय घेऊ नको. तशी म्हणली ऐकव. मग मी तिला आता सरी वळवाच्या कविता ऐकवली. म्हटलं ऐक हं. आता सरी वळवाच्या ओसरू लागल्या, भरे निळी नवलाई जळी निवळल्या, गंध गर्भ भुई पोटी ठेवून वाढली, भुई चंपकाची पाने कर्दळीच्या तळी. आता हिरव्यात फुले पिवळा रुसवा, गगनास मेघांचा हा पांढरा विसावा. आता रात काजाव्याची माळावर जुरे,
भोळी निर्झरीमध्येच बरळत झरे, शून्य शृंगारते आता होत हळदिवे. कशी वाटते ग कविता? ती म्हणली सुंदर आहे. म्हटलं हीच मी अभ्यासाला घेणार आहे. घे घे म्हणली, सुरेख आहे कविता, फारच छान आहे. बस माझ्या पणजीचं मला सर्टिफिकेट मिळालं, मी भरून पावले. म्हटलं आणि मग त्याच्यात त्या सगळ्या गूढ विश्वामध्ये, त्या निर्मितीमध्ये मला असं सौंदर्य इतकं जाणवत गेलं आणि त्याच्यामध्ये तो ऑब्सेस्ड लेखक असल्यामुळे मला इतके चॅलेंजेस त्याच्यात मिळत गेले की मला अभ्यासात खूपच रुची वाटायला लागली. बरं. आणि मनापासून मी आरती प्रभू आणि खानोलकरांचा अभ्यास केला. थोडा सायकॉलॉजीचा, ॲबनॉर्मल सायकॉलॉजी असं पण सगळं मला करावा लागला अभ्यास. हो. पण मी केला आणि खंदेपणाने फडके माझे मार्गदर्शक होते ना. हो. हां, ते म्हणले की तुम्ही पुढे जा, मी मागे आहे तुमच्या. तर मग आम्ही एक फार छान म्हणजे आठवण म्हणजे आरती प्रभूंच्या कोकणची सहल आम्ही केली. हो 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 अरे त्याचं काय सुंदर झाली होती. श्री नेरुरकर होते, भादी फडके होते, मी होते, माझे मिस्टर होते बरोबर. आम्ही सगळे गेलो होतो. अप्रतिम. म्हणजे तुम्ही जर ते माझं पुस्तक वाचलत ना, आरती उजळणीमध्ये प्रभूंची मला कविता, हां, बरोबर. उजळणीमध्ये मध्ये पण आहे. हो. तर ते सगळं खूप अलौकिक असं ते मला ठेवा, सांस्कृतिक आणि साहित्यिक ठेवा माझ्या हाताशी आला असं वाटलं त्या सहलीमधून. आणि रमलेच मी त्याच्यात. 6-7 वर्ष घेतली. मला काय कशासाठी PhD करायची, तर कशासाठी असा हेतू काहीच नव्हता. अभ्यासासाठी अभ्यास होता. माझ्या आवडीचं ते काम होतं असं मी म्हणून त्याला भरपूर. आणि UGCची स्कॉलरशिप हो होती हो म्हणून जरा मग ते वेळेत आवरावं लागलं मला. हं. पण आजही जर कोणी मला विचारलं हो. की देतो पुढचा जन्म, तुला काय हवंय, तर मी म्हणेन ते दिवस मला वा. अभ्यासाचे दे. क्या बात. खूपच छान. म्हणजे तुम्हाला सांगू का, पत्तेही आपण खेळतो, हां, त्याच्यातही आपल्याला आनंद असतो आणि म्हणूनच आपण रमतो त्याच्यात. आणि आपण बुद्धिबळही खेळतो हं. आणि त्याच्यातही वेगळा एक काय म्हणायचा उच्चीचा आनंद आपल्याला मिळतो. खानोलकरांचं साहित्य अभ्यासताना मला बुद्धिबळाचा पट मांडल्यावर जो आनंद मिळतो ना जिंकल्याचा, तो मिळाला. वा. आणि मला वाटतं की तुम्ही तेवढ्यावरच थांबला नाहीत, तर पुढे जे तुम्ही सहोदर पुस्तक पण जे लिहिलं हो. ते तर आणखीच अवघड काम आहे असं मला वाटतं. कारण खानोलकर, जी ए कुलकर्णी आणि ग्रेस या तिघांचा अभ्यास करून तुम्ही त्यांच्यातली साम्यस्थळं दाखवलेत. तर प्रकृती साधर्म्य, प्रकृती साधर्म्य. हां. बरं. हो त्या तिघांमध्ये मला म्हणजे खानोलकर माझा अभ्यासाने हातात हो. आलेलाच होता. हो. आणि खानोलकरांचा अभ्यास करता करता फडके मला म्हणाले सगळं त्यांचं कॉन्टेम्पररी जे साहित्य आहे हं. ते सगळं वाचून काढायचं बरं का. हं. मग मी सगळी नाटकं, तेंडुलकर, दळवी, काय व्हॉट नॉट सगळं वाचलं. हं. तसे सगळे कविता संग्रह वाचले. तसं मग त्याच्या ह्याच्यात GA पण आले, ग्रेस पण आले. म्हणजे त्यांचाही वाचन आणि एकीकडे चिंतन असं होत गेलं होतं. आणि मग मला असं वाटलं की हे तिघेही मराठीतल्या साहित्यातली अतिउच्च शिखरं आहेत. म्हणजे मला नेहमी असं वाटतं की आपल्याकडे अनुवादाची प्रक्रिया चांगली असती ना, हो. तर ह्यांना ते काय म्हणायचं ऑस्कर वगैरे अशी मिळवली असती या लोकांनी. या ग्रेडची त्यांची प्रतिभा आहे. खरं आहे. पण दुर्दैवाने ते झालं नाही. पण मला असं जाणवत गेलं की GA, आरती प्रभू, खानोलकर आणि ग्रेस यांच्या प्रकृती धर्मामध्ये काही साम्यस्थळं आहेत. म्हणजे कसं ते सहोदरमध्ये मी असं मांडलेलं आहे. त्याच्यातली जी प्रकरणं आहेत त्याची नुसती नावं तुम्हाला वाचून दाखवते. हो. पहिल्या प्रकरणाला सहोदर नाव, म्हणजे त्याची सगळी प्रस्तावना लिहिली आहे मी. हो. की एकाच गर्भ मंदिरातून ही तिन्ही अपत्य साहित्यिक हे जन्मलेले आहेत. तिघांची नाळ एकच आहे. नंतर कपाळबिंदी म्हणजे नियती. नंतर एकांताच्या भिंती म्हणून नाव दिलं आहे, म्हणजे एकांत या सगळ्यांना तिघांनाही प्रिय आहे. नंतर सखे कविता ही त्यांची सखी होती असा तिघांचाही भाव आहे. सांध्य पर्व असे एका प्रकरणाला नाव दिलं आहे, म्हणजे तिघांनाही संध्याकाळ आणि ती शांत सुंदर अवस्था, म्हणजे संध्याकाळ म्हणजे रात्र येऊ घातलेली आहे आणि दिवस संपत आलेला आहे असा तो काळ, मधलाच एक थोडासाच काळ असतो, पण तो चिंतनाचा काळ असतो. तो आपल्या मनाला सांतावणारा,
त्याचबरोबर हुरहुर लावणारा असा काळ असतो. ही संध्याकाळ या तिघांनाही प्रिय आहे. नंतर दुःख घराला आले म्हणून एक प्रकरण लिहिलं आहे. म्हणजे हे तिघंजणं काय करतायत, तर नियतीने जे दिलेलं आहे किंवा निसर्गाने जे आपल्यावर लादलेलं आहे किंवा माणसाने सुद्धा जे लादलेलं आहे, त्या दुःखभोगाचे तळ शोधायचा प्रयत्न करतायत हे तिघंजणं. नंतर अशी प्रसव वेदना, म्हणजे यांची निर्मिती प्रक्रिया काय होती, निर्मिती त्यांनी कशी केली असेल, तर त्याचा वेध घेतला आहे. आणि अलंकारशाळा, म्हणजे त्यांनी जी प्रतीकं वापरली, मग एकमेकांची प्रतीकं एकमेकांनी खूप आस्वादली. म्हणजे कावळा ही प्रतिमा जी ग्रेसची होती ती जीएंना फारच आवडली वगैरे वगैरे, अशी ती साम्यस्थळं. नंतर ललाटबिंदी, म्हणजे कपाळबिंदी झाली नियती, ललाटबिंदी आहे दुर्बोधता. त्या तिघांनाही दुर्बोधता साहित्याला वेढून आहे. आणि मग नंतर मरणमाडी, म्हणजे मृत्यूचं एक असं विचित्र असं आकर्षण हो हो आणि सतत आपल्याबरोबर तो सोबती आहे अशी जी भावना आहे. म्हणजे आरती प्रभूंनी तर म्हटलंच आहे, चाल बाबा चाल पुढे, मोज तुझे तूच तडे, मन नुसता एक तवंग, निष्ठुरपणे फुंकून बघ, दिसेल तुला कडू जग, रंगाविना सोली उढळ. तर पावले तुझी कातड्याची, मरणमाडी चढायची, एक एक पायरी जिन्याची, पावलो पावली विरत जाय, कुठे ठेवशील बाबा दरीत पाय वगैरे, अशी ती कविता आहे. नंतर मरणमाडी झाली. आणि मग शेवटी या तिघांनी आत्मसमर्पण करताना जो काही भाव व्यक्त केलेला आहे, तर तो त्या तिघांचाही एकत्रितच असलेला भाव आहे. खंत नाही आहे, जे काय भोगलं त्याच्याबद्दल खंत नाही आहे, निराशा नाही आहे त्यांच्या मनात. उदाहरणार्थ 4च ओळी सांगायच्या खानोलकरांच्या, तर त्यांना KEMमध्ये ॲडमिट केलं आणि ते बेशुद्ध झाले. आणि जरा शुद्धीत आल्यावर डॉक्टर देवल म्हणून त्यांना होते ट्रीटमेंट देणारे, त्यांना वाटलं की ह्यांना जर आपण वही पेन्सिल दिली तर कदाचित त्यांची मनाची उभारी वाढेल, म्हणून त्यांनी ती दिली. आणि त्यांनी त्या 4 आयुष्यातल्या शेवटच्या ओळी लिहिल्या. अखेरच्या वळणावर यावा, मंद सुगंधी असा फुलोरा, थकले पाऊल सहज उठावे, आणि सरावा प्रवास सारा. तर हीच भावना जीएनची पण होती, हीच भावना ग्रेसची पण होती. तर असे हे सगळे महान कवी जीवन आणि मृत्यू यांच्या कॉरिडॉरमध्ये हिंडताना त्यांना जे सोसावं लागलं, भोगावं लागलं, सांभाळून ठेवावं लागलं, इतरांना वाटावं लागलं, ते सगळं या तिघांचं मला प्रकृती साधर्म्य धर्मानी एक आहे असं वाटलं. म्हणून मी ते सहोदर लिहिलं. पण ते सहोदर त्याचं प्रकाशन करायला गुलाबराव सपकाळ, प्रफुल्लता प्रकाशन यांनी त्याला मान्यता दिली. याच्याबद्दल त्यांचे मला लाख लाख आभार मानायचे. अहो, हे तिघंजणं इतके अवघड आहेत, त्यांचं वाचणार कोण, त्याच्यावरती लिहिलेलं असं नाही त्यांना वाटलं. ते म्हणले नाही, तुम्ही अभ्यास केला आहे प्रामाणिकपणे, मी ते छापणार. असे प्रकाशकसुद्धा मराठीत आहेत आणि त्यांचे आपल्याला आभार मानलेच पाहिजे. आता कोणी मला विचारतं की याला रिस्पॉन्स कसा आहे, काय आहे, तर मी त्यांना उलट प्रश्न करते की त्यांच्या आयुष्यात, म्हणजे ह्या तिघांच्या आयुष्यात त्यांनी जी पुस्तकं लिहिली त्याला काय रिस्पॉन्स आला, काय आला रिस्पॉन्स? मग मी तर कसली पदार्थ आहे हो. जे वाचतात ते वाचतात, ज्यांना आवडतं ते आवडतं. पण ह्या प्रकाशकांनी ते छापलं, त्याच्या प्रती काढल्या आणि आज ते सगळ्यांना आवडत आहे. हा सुद्धा माझ्या आयुष्यातला भाग्ययोगच आहे. खरंच आहे. यातनं एक साहजिक असा प्रश्न येतो की मी आत्ता खपाचा किंवा याचा मुद्दा आला, तर आजच्या लेखकांना तुम्ही एक काय सल्ला द्याल? तुम्ही हे सगळं साहित्य वाचलेलं आहे आणि ह्या तिघांबद्दल आपण आत्ता बोलतोय, ते तिघही प्रचंड प्रसिद्धी परांमुख होते आणि आजचं जगच हे कुठेतरी प्रसिद्धी लोलूपच झालेलं दिसतंय आपल्याला. म्हणजे निर्मिती झाली नाही की ती मी कधी एकदा शेअर करतोय, मध्ये सोशल मीडियावर असेल किंवा वेगळ्या माध्यमातून असेल. तर काय सांगाल तुम्ही, सकस साहित्य निर्माण जर करायचं म्हणलं तर काय आवश्यक? मी खूप त्याच्याबद्दल आशावादी आहे. खूप चांगलं लेखन करतायत, ते सुद्धा तरुण आहेत आणि त्यांच्यात सुद्धा काहीतरी वेगळं मांडायची इच्छा आहे.
बरं. असे कितीतरी लेखक मी तुम्हाला सांगू शकेन. कल्पना दुधाळचं नाव कवितेसाठी घेता येईल, किंवा हा आपला आहे ना प्रणव सखदेव, अवधूत डोंगरे आहे. कितीतरी लेखकांची नावं, म्हणजे ज्यांची नावं घेतली नाहीत हो. त्यांना मला ते सुद्धा चांगलेच आहेत, पण आता याच्यात किती नावं घेणार मी. हो. इतके लेखक आपल्या आजूबाजूला आहेत आणि ते सुद्धा इतके प्रसिद्धीसाठी हापापलेले नाही आहेत. हे बघा, जीवनात सगळी सरमिसळ असते ना, खरं आहे. पण त्याला न्याय देणारे चोखंदळ वाचकही असतात. त्यामुळे तशी काही आपल्याला हे करायची गरज नाही आहे. पण हा अलीकडे एक आपण काय म्हणूया ट्रेंड आलेला आहे, की मी 2 कविता संग्रह छापले की मी उत्तम कवी होतो, 2 नाटकात काम केलं की मी अभिनेता होतो, एखादा पिक्चर काढला की मी लगेच उत्तम दिग्दर्शक होतो, वगैरे वगैरे. याला आपण थांबवू शकत नाही. बरोबर. याला आपण थांबवू शकत नाही, पण याला उत्तर काळ देऊ शकतं. की काळाच्या कसोटीवर जे टिकतं ते उत्तम साहित्य असं आपण म्हणू शकतो. हो, ते टिकतंच ना. आणि हो, ते हो. आता किती वर्षांपूर्वीची ज्ञानेश्वरीची निर्मिती आहे, सांगा ना मला. खरंय. काय ते ज्ञानेश्वरींना काय जाहिरातीचं ज्ञान होतं का काय? कोणतं आता बालकवी टिकलेच आहेत ना. ते उत्तम साहित्य म्हणून टिकतं. जे टिकतं ते टिकतं. जे लाटांवर येतात ते लाटांवरून जातात, आणि जे लाटांवर आरूढ होतात ते दीर्घकाळ स्मरणात राहतात. वा. असा त्याचा हिशोब मी करते. ते लाटांवर आरूढ होणं जमलं पाहिजे, मग तुम्ही खरे. ताई, तुमची कारकीर्द अगदी जोरात सुरू होती, PhD झालेली तुमची, त्यामुळे तुम्ही साहजिक आता अध्यापनाकडे वळाल किंवा आणखी कुठल्या क्षेत्राकडे जाल असं दिसत होतं. पण तेव्हा तुम्ही एक युटर्न घेतलात आणि तुम्ही अचानक होमिओपॅथीकडे वळलात आणि गेली 35 वर्ष तुम्ही होमिओपॅथीची पण प्रॅक्टिस करताय. तर त्याच्याविषयी सांगाल जरा? हो, काय झालं की मी तेव्हा ते संगीत नाटकं करत होते. नंतर अभ्यास चालला होता. खानोलकरनी मला असं झपाटून टाकलं होतं की 9 वाजता मी जी कॅरल हॉल जयकरमध्ये बसायची, ते माझे मिस्टर मला रात्री घ्यायला यायचे युनिव्हर्सिटीतून. कारण तो तेव्हा रस्ता एकांडा होता, तो ह्याच्या समोरचा, सिम्बायसिसच्या समोरचा. तर तिथे बसल्यानंतर असं संबंध किती 1-2 वर्ष अशीच गेली माझी. आणि मग त्याच्यात काय झालं की मुलांना मी कमी मिळाले. माझा मुलगा 10वी-12वीत आला तेव्हा, आणि 10वीत होता तो. तर तो म्हणाला की तुम्हाला एक आमची विनंती आहे. म्हटलं काय आहे? तशी म्हणला की तुम्ही आता काहीही करू नका. तर म्हटलं का रे, असं का म्हणतोस तू? म्हटलं मी काही तुझा अभ्यास घेत नाही, मॅथ्समध्ये मी तर अगदी ढच आहे, त्यामुळे तुला काहीच उपयोग नाही माझा, सायन्सही तसंच आहे. तर म्हटलं मग मी काय करणार? तशी म्हणला की मला कारण सांग की मी का थांबायचं घरी. तशी त्यांनी मला उत्तर दिलं की तुझा एक्झिस्टन्स मला घरात पाहिजे. मला ते वाक्य त्याचं ऐकून अक्षरशः रडायलाच आलं. जो मुलगा असं म्हणतोय की तुझा एक्झिस्टन्स आता मला पाहिजे, तुझं हे सगळं करताना घराबाहेर तू खूप होतीस. अर्थात त्यांची मी काय आबाळ केलेली नव्हती, माझे आईवडील जवळच होते आणि मुलगी वगैरे सांभाळायला होती त्याला. पण तो म्हणला की नाही, दार उघडलं की मला माझी मम्मी समोर दिसली पाहिजे. तर मी म्हटलं ठीक आहे, मग माझी पण अट आहे की तू पण मला याचं फळ चांगलं दिलं पाहिजेस, नाही का? मी तुझ्यासाठी सगळं सोडून घरात बसणार. मग माझ्या तोंडून असं का गेलं? कारण त्या आरती प्रभूच्या ह्याच्यात सगळं प्रबंध वगैरे झाल्यानंतर माझ्या मनामध्ये खूप पोकळी निर्माण झाली. हो, कारण खूप वर्ष त्या प्रोजेक्टमध्ये गुंतले होते मी ना. तर तरी पण मी म्हटलं की ठीक आहे, मला तुझं ना हे उत्तर इतकं आवडलं आहे अजय की मी थांबीन, मी काही करणार नाही, माझा शब्द आहे तुला. पण मी काहीतरी माझा छंद वगैरे करीन ना. तर मला ते कर तू, पण गुंतून नाही घ्यायचं कशामध्ये. ठीक आहे म्हटलं. आणि हे खानोलकरचा अभ्यास करता करता मी तुम्हाला अगदी मोकळेपणाने सांगते की शरीराला व्यायाम नाही, त्याच्यामुळे काही माझ्या गायनॅक प्रॉब्लेम्स मला सुरू झाले. आणि मग डॉक्टरांनी सांगितलं की याच्यावरती एकच उपाय आहे की परत सर्जरी करावी लागेल. आणि ते काय आता मी विस्ताराने सांगत नाही बसत,
पण तेव्हा मला माझं ऑपरेशन करून घ्यायची पण सवड ठेवलेली नव्हती, कारण मला तो थिसीस सबमिट करायचा होता. हं. मग मी माझी एक थोडी लांबची नातेवाईक डॉक्टर सुलभा गोवंडे, मगाशी मी तुम्हाला उल्लेख केला ती, तर तिच्याकडे गेले आणि तिला मी म्हटलं की तुझ्याकडे ह्याच्यावरती काही उपाय आहे का, मला ऑपरेशन टाळायचं आहे सध्या. तशी ती म्हणली की हो आहे की. तर म्हटलं काय गं आहे की कसं सांगतेस तू. मग तिने मला पहिला धडा तिथेच दिला की आम्ही माणसाला बरं करतो, रोगाकडे बघत नाही. हं. वी ट्रीट द होल बॉडी, नॉट द डिसीज. हं. म्हणजे आम्ही तुमच्या शरीराला स्वस्थ करतो, रोग त्याच्याबरोबर आपोआप स्वस्थ होऊन जातात. स्वस्थ स्वस्थ हो. नाही, स्वस्थ. हं. तर मी म्हटलं ठीक आहे, काय करायचं आहे तुला कर, पण मला याच्यातून बाहेर काढ. पहिल्यांदा काही उपयोग झाला नाही. मग मी कंटाळले. मी म्हटलं की मी जाते आता ऑपरेट करून. नाही नाही म्हणली, माझ्या पॅथीला नको वाईट म्हणूस, माझं चुकलं असेल काहीतरी. हं. म्हणजे दुसरा धडा मला असं मिळाला की मनमोकळेपणाने माझा गुरु सांगत होता की माझी पॅथी चांगली आहे, मी कदाचित चुकत असेन. हा केवढा मोठेपणा होता. ती सर्वात मोठी होमिओपॅथ होती बरं का पुण्याची. बरं. हो. आणि ती मला हे सांगत होती. बरं म्हटलं घे तुला काय करा. मग तिने माझी केस रिपर्टराईज केली, एक औषध काढलं आणि मला ते दिलं आणि त्यामुळे जादुई असर झाला आणि मी खडखडीत बरी झाले. वा. हं. परत मी त्या माझ्या तपासणीला गेले गायनॅककडे की बघ बाबा आता मी बरं वाटतंय मला. हो. तशी तो म्हणला कुठून जादू करून आलीस. हं. इतका त्याचा उपाय झाला त्याचा. मी हे का सांगतेय, हो. कारण आपण ॲलोपॅथकडे जायचं दुसऱ्या पॅथी आपण ध्यानातच घेत नाही. हं. म्हणून मी मुद्दामून सांगते. माझं ऑपरेशन टळलं आणि ह्यानी अट घातली होती की तू घरात बसायचं. मग मी तिला म्हटलं की अगं एवढं जर माझं ऑपरेशन तुझ्या औषधांनी टळलं असेल तर मग मी शिकू का गं होमिओपॅथी, हं. शिकवशील का तुम्हाला. हं. ती म्हणली हो का नाही. तिने हो म्हटल्यानंतर काय, तिने माझ्यासाठी दवाखान्याची वेळ वाढवली. मी तिच्याबरोबर पेशंट्सना व्हिजिट्सना जायची, म्हणजे हॉस्पिटल्समध्ये जायची, ICUमध्ये बघून यायची. असं माझं ज्ञान हळूहळू. मग ती म्हणली की आता मी जेव्हा शिकले तेव्हा ते सगळं वेगळं होतं तंत्र. आम्ही फक्त ते ज्या तुम्ही आम्हाला तक्रारी सांगाल म्हणजे त्याच्याचवरती आम्ही अवलंबून होतो. सिम्पटम्स ज्या तुम्ही सांगाल तेच आम्ही फॉलो करत होतो. आता असं नाही चालणार आहे. आता तुला पॅथॉलॉजीचा रिपोर्ट पण बघायला यायला पाहिजे. हं. इतका काळ गेला आहे मध्ये. फिजिओलॉजी ॲनॉटॉमी तुला शिकायला पाहिजे. तर तू स्वाध्यायमध्ये डॉक्टर आनंद पटवर्धन म्हणून आहेत, त्यांच्याकडे जाऊन तू फिजिओलॉजी ॲनॉटॉमी शिक आणि पॅथॉलॉजी पण मी तुला सांगते त्यांच्याकडे जाऊन शिक आणि हे सगळं करून मग तू प्रॅक्टिसला सज्ज होशील असं मला वाटतं आहे. परत मी तुम्हाला म्हटलं की गुरु चांगला पाहिजे. हे सगळं मला तिने शिकायला लावलं आणि माझं भाग्य असं की तेव्हा धोंडूमामा साठे कॉलेजनी एक लेमॅनसाठी स्पर्धा घेतली होती. बरं. हां, म्हणजे तुमची केस मांडा हं. अशी ती स्पर्धा होती, केस टेकिंगच्या विषयीची. तर ती म्हणाली की झालीस तू तयार, तुझी एखादी अवघड केस मांडू आपण तिथे. हं. तर म्हटलं ठीक आहे मांडू. मग माझी एक मैत्रीण होती, तिच्या मुलाला रुमेटॉइड आर्थरायटिस होता. तर त्या मैत्रिणीच्या ती डॉक्टर होती, त्या मैत्रिणीच्या म्हणण्यावरून मी ती केस घेतली. एकीकडे ती पॅथॉलॉजीचे रिपोर्ट्स बघायची, कारण ती स्वतः फिजिशियन होती, मी होमिओपॅथी द्यायचे. आणि या गोवंडेबाईंनी आम्हाला ती शिस्त लावली होती. पुड्या कशा बांधायच्या इथपासून ते केस टेकिंग तुम्ही कसं करायचं नाही, कोणची पथ्य आहेत, ते सगळं लक्षात घेऊन मी धोंडूमामा साठेला माझी केस रिप्रेझेंट केली. डॉक्टर आर्या वगैरे सगळे मोठे मोठे लोक होते ऐकायला आणि मी तिथे पहिला नंबर मिळाला. मग होमिओपॅथी असोसिएशननी मला तुम्ही आता प्रॅक्टिस करायला हरकत नाही असं म्हणून मला दवाखाना उघडून दिला. मग माझ्या दवाखान्यातले सगळे जेवढे जमतील ते पैसे मी त्यांना देऊन टाकायची. ते मला औषधं पुरवायचे. परत तेच जे थिसिसच्या वेळी मी म्हटलं होतं की आनंदासाठी करायचं, याच्यातून हेतू काही ठेवायचा नाही. निर्हेतुक जेव्हा तुम्ही करता तेव्हा ते तुमचं चांगल्यात चांगलं काम असतं असं मला माझं आयुष्य जगताना
वाटत आलेलं आहे. हा खूपच मोठा मंत्र आणि आहे. आणि मी ते नक्कीच ते फॉलो करते. तर तुमच्या आनंदासाठी तुम्ही केलं पाहिजे. बाकी तुमचं चालूच असतं सगळं, पण खूप छान. मग त्याच्यामध्ये काही हाताशी लागेनात केसेस, हं. की हॅल्युसिनेशन आहे, डिप्रेशन आहे, नंतर फ्रस्ट्रेशन आहे, सुइसायडल टेंडन्सीज आहेत. याच्यासाठी आम्हाला असं वाटलं की होमिओपॅथीच्या बरोबर कुठली तरी आणखीन पॅथी आहे का बघावं. मग ऑस्ट्रेलियाचे डॉक्टर बुश म्हणून आहेत, हं. त्यांची एक पुष्पाौषधीची स्टाईल आहे, पद्धत आहे. आणखीन डॉक्टर एडवर्ड बाक हे लंडनचे आहेत, त्यांची एक औषधाची पद्धत आहे. तर त्या दोन्ही पद्धती आम्ही अभ्यासल्या आणि मला डॉक्टर बुशची पद्धत मला सोयीस्कर वाटली म्हणून मी ती शिकायला सुरुवात केली. त्या डॉक्टर रानडे, निर्मला रानडे, दोघींनी उत्तम मला ज्ञान दिलं. पहिलं म्हणजे तुम्ही हे करताना तुमच्या मनात माणुसकी ओतप्रोत भरलेली असली पाहिजे. हं. त्याची सहवेदना तुम्हाला घेण्याची ताकद आली पाहिजे. हे त्यांनी मला शिकवलं. आणि त्याप्रमाणे मी, जर कोणी 1 वाजता 1:30 वाजता रात्री तुमच्या घरी पेशंट म्हणून आला तर त्याला औषधाविना पाठवलं नाही पाहिजे. ही सगळी जी प्रिन्सिपल्स होती त्या क्षेत्रातली ती त्यांनी मला शिकवली. डॉक्टर गोवंडे तर इतक्या संवेदनशील होत्या की आमच्याकडे जर एखादा कारकून आला आणि त्याच्या मुलाला समजा की अन्न पचत नाही आहे म्हणून त्याची लूज मोशन्स आणि याची हिस्ट्री असली, तर ती स्वतः लग्न झालेली नव्हतं तिचं, पण ती पेशंटसाठी आंबेमोहर तांदूळ, लोणच्याच्या बरण्या असं घालून ठेवायची. आणि मग त्या कारकुनाला ती म्हणायची की ह्याला मी औषध देते तुम्हाला, पण ह्याला कोणचा भात खायला घालता हो तुम्ही? काय खातो हा? भात खातो. कोणचा भात खायला घातला याला? तो कारकून म्हणायचा रेशनचा. नाही, माझं जोपर्यंत औषध तुम्हाला चाललंय ना तोपर्यंत मी तुम्हाला तांदूळ आणून देते, त्याचाच भात खायला घालायचा. ती जायची, आंबेमोहर घेऊन यायची, 1-2 किलो घरात साठवलेला, आणि त्याला द्यायची. हा तांदूळ त्याला खायला घाला. एखादं जर आता पुण्यात तेव्हा फॉरेनला जायचं खूप हे होतं, त्या काळचं सांगते तुम्हाला. सगळी मुलं उठायची, अमेरिकेला जायची, इकडे जायची, तिकडे जायची. मग पेन्शनच घरामध्ये, आजी आजोबा. बरं, ते पेन्शनच म्हणजे आता मी त्याच अवस्थेतून जाते, ते एकत्र एकमेकांना राहायचा सुद्धा कधी कधी कंटाळा आलेला असायचा त्यांचा. तर ते आधीच आमचं दोघांचं तर संसार, त्याच्यामध्ये दोघांची तोंड बघत बघत रोज जेवायचं. मी खरं सांगते तुम्हाला, तापाचं काही नाही हो, पण तोंडाला चवच नाही राहिलेली की आमची डॉक्टर गेलीच. ते एवढ्या त्या लोणच्याच्या बरण्या आणून द्यायची. आजी तुम्ही असं करा, त्या भातावर हे लोणच्याचं बोट एक लावत जा, तुम्हाला नक्कीच होईल तोंडाला. अशी प्रॅक्टिस कोण करतं का हो? हां, असे गुरु कोणाला मिळतात का? फार अभावाने मिळत असणार. नाहीच असं नाही, मी नाही म्हणत नाही, पण हे बघायला तरी मिळतं का? मग कोणी आमच्याकडे यायचं, मग कोणती कचरेवाली असायची, ती 4 शेंगदाण्याची मूठ ठेवायची. कोणी यायचं, शेवग्याच्या शेंगा ठेवून जायचं. आम्ही नाही कधी तिला पैशासाठी विचारलं. म्हणजे इतके वर्ष गेली ती जाऊन, पण आत्ता सुद्धा बोलताना माझ्या डोळ्यात पाणी येईल. इतकी ती सहवेदनेने औषधं द्यायची. आणि ती म्हणायची की तुम्ही त्यांच्याशी एकरूप झालात तर त्याचा रोग बरा होणारच. लक्षात ठेवा तुम्ही, असं नाहीच होणार की तो पेशंट परत जाईल. आणि अनुभव खूपदा घेतला मी. हां, आणि मग त्याच्यावर पुष्पौषधी द्यायचो आम्ही. मग त्याच्याच वेळी मी बाटिकही शिकले, कारण मी म्हटलं तुम्हाला अभिनवमध्ये गेले होते, काहीतरी वेगळं करायचं होतं डोक्यात. मग त्यावेळी मी आणि कोण बरं एक होत्या, पुण्याच्याच होत्या, पित्रे बाई म्हणून होत्या. आम्ही 2 जणी तेव्हा पुण्यात बाटिक करायचो. आणि बालगंधर्वमध्ये 3 प्रदर्शनं भरवली मी. खचून बाटिक विकलं. आणि आनंद वाटायचा मला, काहीतरी वेगळं करतोय असं वाटायचं. रुटीनपेक्षा काहीतरी वेगळं पाहिजे. आणि मग तेव्हा असं होतं पुण्यामध्ये, अरे फॉरेनर्स यायचे तेव्हा खूप. मग ते म्हणायचे की बाटिक कुठे मिळतं चांगलं? आहेत ना, डॉक्टर वैद्य आहेत ना, त्यांच्याकडे जा. असे ते दिवस होते. वा,
पण खरोखर मंतरलेले दिवस असं आपण म्हणू शकतो. मंतरलेले तुम्ही दिवस. सांगताय ना ज्या आठवणी त्या खरंच ऐकत राहाव्या असं वाटतंय. नाही नाही, म्हणजे असे अनुभव तुम्हाला गुरुनी देणं, तुम्हाला अशा प्रकारे शिकवणं. म्हणजे ती नेहमी म्हणायची, होमिओपॅथीचं औषध कसं देशील तू, तर सुई धरतो आपण, त्याच्यातून दोरा घालतो, तो दोरा इतका एकाग्रतेने घालतो की त्या नेड्यातून ते बाहेर येतो दोरा. तसंच समोरचा पेशंट, त्याची वेदना, तुमचं नॉलेज आणि तुमच्या त्या नॉलेजचं ॲप्लिकेशन हे असं इतकं झालं पाहिजे की तो दोरा पलीकडे गेलाच पाहिजे. सांगणारे तरी कोणी आहे का असं? बरोबर. ते साहित्य वगैरे सगळं जाऊ देत, पण आमच्याकडे पेशंट्स आले आणि त्या बायका त्यांची दुःख सांगायला लागल्या ना, की मला असं वाटायचं, अरे माझ्या कथेतल्या दुःखापेक्षा हिचं किती म्हणजे काही याला काही प्रश्न त्यांनी काही टाकले आमच्यासमोर, आमच्याकडे उत्तरच नसायची. इतक्या या वेदना आणि हे इतकं भयंकर होतं ते, की त्याच्यामुळे तिळा तिळा दारुगडसारखं एक वेगळंच जग माझ्या पुढे आलं. हां, मग ह्याच्यातून आम्ही काय केलं, अनेकांचे डिवोर्सेस सांभाळले. हां, सुइसायडल टेंडन्सीकडून विद्यार्थ्यांना परत आणलं. आता ती मुलं इंग्लंड, अमेरिकामध्ये आहेत. अनेकांना बरं केलं. अनेकांचं फ्रस्ट्रेशन, डिप्रेशन हे घालवून टाकलं. म्हणजे त्या काळात सुद्धा मुलगा आणि मुलगी यांच्याविषयी त्यांचेच आईवडील दुजाभाव करायचे, ह्याचा लख्ख प्रकाश समोरच्या पेशंट्सने आम्हाला दाखवला की परिस्थिती अजूनही खूप वेगळी आहे. किंवा बायका जे भोगता आहेत नाही का, ते सुद्धा खूप वेगळं आहे. नुसतंच मंगळसूत्र आणि हिरव्या बांगड्या घालून काय करायचं आहे? तुम्हाला जर तुमच्या नवऱ्याने चांगली साथ दिली नाही तर स्त्रीला जे भोगावं लागत होतं आणि लागताय ते आहेच आहे. असं खूप अनुभव आम्हाला त्याच्यातून आला आणि मी फार माझ्या त्या दोघींविषयी माझ्या मनात अत्यंत काय म्हणू तुम्हाला, ईश्वरासारखी हे आहे की हे नाही कोणी कोणाला सांगणार. शिकवतील ते आहे ना, ह्याचं पुस्तक बोगर बोनिंगसनची घे रेपर्टरी, त्याच्यातून कर हे आणि दे औषध, असं नाही आहे ते. होमिओपॅथी हा लार्ज ओशन आहे, बरोबर, समुद्र आहे तो. त्याच्यातून तुम्हाला जे लागेल ते औषध बरोबर काढून द्यायचं, मग त्यानीच तुम्ही बरे होता. नाहीतर मग ट्रायल एरर्स, वेळ जातो. तुम्ही होमिओपॅथीमध्ये किती रमलेलात हे आत्ताही तुमच्या बोलण्यातनं जाणवत आहे. तर ते सगळं उत्तम सुरू असताना परत अध्यापनाकडे वळणं, फर्ग्युसन कॉलेजमध्ये तुम्ही जाणं, हा योग कसा जुळून आला नेमका? तुम्ही तर मला खूपच पकडताय. आता हे काय झालं की मी तिच्याकडे अगदी रमले होते. म्हणजे आता मी ठरवून टाकलं बरं का. एकेकाने मी ठरवलं होतं की मी गाणंच करीन किंवा मी नाटकासाठीच उभी राहीन. असे वेडे छंद मी खूप माझ्या आयुष्याचं अल्टिमेटम म्हणून ठरवून टाकले होते. एका वेळी मला असं वाटत होतं की मी बॅडमिंटनच सुंदर खेळीन. हां, मग ती बदलत गेली, ती स्थानं सगळी कशी बदलत गेली मला नाही कळलं, पण ती बदलत गेली. आणि मग तेव्हा हे युनिव्हर्सिटीनी उपयोजित मराठी असा एक अभ्यासक्रम चालवायचा असं ठरवलं. मग उपयोजित मराठी म्हणजे काय, की जिथे जिथे मराठी तुम्हाला लागतं ती सगळी उपयोजनं तुम्हाला माहिती असली पाहिजेत. मग तिच्याकडेच मी बसले होते, सुलूताईकडे, सुलूमावशी गोवंडेकडे, आणि जोगळेकरांचा फोन आला. जोगळेकर म्हणजे प्राचार्य तेव्हाचे फर्ग्युसनचे प्राचार्य नंतर झाले, ते हेड ऑफ द डिपार्टमेंट होते, गन्ना जोगळेकर. हां, आणि अत्यंत करारी आणि शिस्तीचा असा दबावच टाकणारा माणूस होता तो, परफेक्शन सगळीकडे. तर त्यांचा फोन आला, काय करतात? म्हटलं काही नाही, दवाखान्यात बसली आहे. काय चालू आहे सध्या? म्हटलं काही नाही, आता मी होमिओपॅथीकडे वळली आहे, होमिओपॅथी देते. नाही म्हणलं इकडे या. म्हटलं कशासाठी? तशी म्हणले, तुम्हाला आम्ही उपयोजित मराठी शिकवायला मी तुम्हाला फोन केला आहे, तुम्ही या इकडे. तर मी म्हटलं काय आहे उपयोजित मराठी? काय नाही म्हणले, तुम्ही जे सगळे हे उद्योग केलेत ना आतापर्यंत तेच तुम्हाला तिथे शिकवायचं. तर मी ती सुलूमावशी ऐकतच होती. तशी मी म्हटलं मी बघते, मी विचार करते, सांगते तुम्हाला, फोन करते, मी आत्ता दवाखान्यात आहे.
हं. तशी ती म्हणली, वेडेपणा करू नकोस. हं. तुझी PhD डिग्री तू इतक्या अभ्यासाने मिळवलेली आहेस, ही संधी चालत आली आहे तुला. फर्ग्युसनमध्ये कोणीतरी या म्हणणं हो. हे तशी म्हणली, काय काय काहीतरी काय उत्तरं देते. त्यांच्याकडे जायचं हं. आणि तू ज्या शाखेमध्ये तू प्रावीण्य मिळवलेलं आहेस ती आधी धर ना. होमिओपॅथी वगैरे आहेच की दवाखाना माझा तुझ्यासाठी, हं. तू करत बस नंतर. तिने मला पुश केलं बर. आणि मग मी फर्ग्युसनमध्ये गेले आणि गेले तर म्हणले, उद्यापासून तुम्हाला तास घ्यायचा आहे. अरे बापरे, म्हणजे अवघडच झालं होतं सगळं. तिथे काय आहे, तिथे समाज माध्यमांसाठी लेखन असा एक भाग आहे. बर. आणि एक आमचे प्रोफेसर्स आहेत ना, ते याबाबतीत थोडेसे जरा तयार नव्हते त्या काळात. हं. हं. म्हणजे त्या काळात समाज माध्यमं अशी नवीन नवीन यायला लागली हो, होती. हो. आकाशवाणीवरचं लेखन, दूरदर्शनवरचं लेखन, स्टेजसाठी लेखन किंवा निवेदन किंवा हे अशामध्ये तयारी असणारी ती जोगळेकरांनी मलाच पकडली हं. आणि मी तिथे तास घ्यायला लागले. म्हणजे ते तिथे सुरू झालं हे सगळं. हं. मग करता 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 मग मला ते म्हणाले की तुम्ही आता स्पेशल विषय शिकवा कुठला तरी. बरं म्हटलं, शिकवते. कुठला? कुसुमाग्रज. अरे बापरे म्हटलं, कुसुमाग्रज. अहो जोगळेकर सर, माझा आत्ता संबंधच तुटलेला हो, इतके वर्ष मी काही केलेलं नाही. नाही शिकवाल तुम्ही, शिकवा. असं करून त्यांनी माझ्या गळ्यातच बांधला. मग म्हणाले की आता राष्ट्रीय जोगांची पुण्यतिथी आहे, आता तुम्ही इतक्या माध्यमातून फिरून आलेला आहात, तर आता असं करा की एक अगदी वेगळ्या प्रकारचा कार्यक्रम तुम्ही फर्ग्युसनच्या विद्यार्थ्यांच्या तर्फे बसवा आणि करा. तशी मी म्हटलं बसवते, ते माझ्या आवडीचंच काम होतं. मग 1989 साली 27 फेब्रुवारी 1989 त्यावेळी मी कुसुमाग्रजांवरचा कार्यक्रम तिथे केला मुलांना घेऊन. बर. MAच्या मुलांना मी संहिता लिहायला सांगितली की तुम्हाला मी सगळा काव्य प्रवाह सगळा सांगितलेला आहे कुसुमाग्रजांचा, तर आता तुम्ही याच्यावरती 1.5 तासाची संहिता लिहून द्या. सगळा वर्ग माझा लागला होता कामाला. त्याचा परिणाम असा झाला की त्या वर्षी मराठीत त्या विषयाला सगळ्यांना डिस्टिंक्शन मिळालं. वा. कारण सगळ्यांची कविता संहिता लिहिता लिहिता पाठ झाली. सुजाता शेणई म्हणून आहे, आता ती हो, शिकवते हो. मराठवाड्यामध्ये. प्राध्यापक आहेत. हो. तिने ती संहिताचा सगळं हात फिरवला, संहिता रचली. तेव्हा मृणाल कुलकर्णी होती, तिने निवेदन केलं त्याचं. योगेश सोमण होता, अभय कुलकर्णी होता आणि मृणाल यांनी वाचन केलं. नंतर विक्रम पेंढारकर म्हणून होता, त्यांनी संगीत दिलं. आणि मग बाकीची सगळी वाद्यवृंद सगळं म्हणजे सगळं होल अँड सोल माझे विद्यार्थी. आणि तो इतका चांगला झाला की जोगळेकरांनी परत त्याचा एक शो ॲम्फीमध्ये लावला आणि मग तिथे माझ्या आनंदवया संस्थेची स्थापना झाली. वा. माधवीताई, या गप्पा हा संवाद संपूच नाही असं वाटते आणि तो आपण थांबवणार नाहीच आहोत. फक्त या एपिसोडची काही कालमर्यादा आपण म्हणूया तांत्रिक कारणांमुळे, त्यामुळे आपण छोटासा ब्रेक घेऊया. तो ब्रेक आपल्यासाठी म्हणण्यापेक्षा प्रेक्षकांसाठी असेल की आपण पुढच्या एपिसोडमध्ये माधवीताईंसोबतच या गप्पा सुरूच ठेवणार आहे. त्यामुळे पुढचा एपिसोडही नक्की बघा. आणि हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला, तुम्हाला यातल्या कुठल्या गोष्टी आवडल्या आणि माधवीताईंचे कुठले सल्ले पटले आणि त्यांच्या एवढ्या मोठ्या कारकिर्दीतनं तुम्हाला त्यातनं काय वेचता आलं, आम्हाला नक्की कळवा. आम्ही तुमच्या प्रतिक्रियांची वाट बघतोय. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये.